जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची प्रचाराची रंगत सुरू आहे. प्रभाग क्रमांक 4 हा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये जे मयूर महाबरे आहेत ते सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते, शिवसेनेसोबत गेले. नेमकं काय घडलं, कुठं बिघडलं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून ते शिवसेनेमध्ये का गेले, शिवसेनेची संगत गेलेली आहे, त्याचं नेमकं कारण काय? मयूर भाई, असं काय घडलं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोडली? प्रथमतः सर नमस्कार. तुम्ही ही गोष्ट समजून घेण्यासाठी आले आणि माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. गेले 35 वर्षापासून माझे वडील शिवाजी बबन महाबरे हे माननीय नामदार वल्लभशेठ बेनके यांचे सहकारी, आणि जसं मला पण कळतं तसं पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता. मी वल्लभशेठ बेनके साहेबांना पण त्यांच्या इलेक्शनमध्ये साथ दिली आणि अतुल दादांना पण मी साथ दिली. गेल्या इतक्या वर्षापासून जे मी प्रामाणिक काम करत होतो, हे प्रामाणिक काम करत असताना गेल्या ह्या 2-3 महिन्यामध्ये पक्षातले काही पदाधिकारी व्यवस्थित काम करत नसल्या कारणाने मी फक्त माझ्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. कारण मला इलेक्शन लढायचं होतं. जुन्नर शहराचा भार माझ्यावरती झेपणार नव्हता. तुम्ही माननीय धनराज उर्फ पापाशेठ खोत यांना मी माझ्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा पाठवून दिला. त्यावेळेस त्यांचं माझं संभाषण झालं, तू कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नको. तर मी त्यांना सांगितलं, मी फक्त कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय, मी सदस्य आहेच आहे, पण आता माझ्या तोंडावरती इलेक्शन्स आहेत, मला माझ्या प्रभागात वेळ द्यावा लागणार आहे, मला जुन्नरमध्ये सगळीकडे लक्ष देता येणार. अगोदर काय शिवसेनेची सेटिंग झाली होती? नाही, शिवसेनेची सेटिंग हा प्रकारच नाही होता. माझं कंटिन्यूस काम चालू आहे. जनमानसांमध्ये काम करत असताना मी माझ्या पद्धतीने माझ्या गोष्टीत प्रामाणिक होतो. तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला कोणत्याही ऍक्टिव्हिटी माझ्या असे दिसले असेल तर मला दर्शवून द्या. माझं दादांबरोबर, शरद दादांबरोबर काहीही कॉन्टॅक्ट नव्हतं. इन बिटवीन माझ्यात काही, माझ्या ते इथलच्या लोकांनी जे पक्षातले कुरघोडी आहेत त्यांनी अतुल दादांना काय सांगितलं मला माहित नाही का हा पक्ष सोडणार आहे, अमुक आहे. पक्षामध्ये वाद असतात. कदाचित मी पुढे जात असताना त्यांना ते सहन नव्हतं होत, आणि अचानक मी ज्या वेळेस मला असं वाटलं का आपण काय करू, पक्षाचा प्रचाराचा नारळ वाढू आणि आपण काम चालू करूया, त्या दिवशी दुपारी 12 वाजता मला अतुल शेठच्या एक बाईट आली धुरळा ग्रुपवरती. म्हणजे ग्रुपवरती ती पहिल्यांदा पडली. त्यात अतुल दादांनी अभिजित रोकडे आणि सुंटले वहिनी यांचा प्रवेश करून घेतला. नुसता प्रवेश नसून त्यांना प्रभाग क्रमांक 4 ची उमेदवारी ही सुद्धा दिली. ती गोष्ट पाहिल्यानंतर अगोदर चूक बेनकेंकडून झाली. ती बाईट आल्यानंतरच माझा संध्याकाळी प्रचाराचा नारळ वाढला. मी तोपर्यंत माझी कोणतीही गोष्ट दाखवा, ऍक्टिव्हिटी दाखवा, माहित नाही त्यांना कुणी बोललं, कुणी सांगितलं, मला काही कल्पना नाही. त्यांच्यापर्यंत चुकीचे संदेश गेले. आता कालच आमच्या प्रभागामध्ये रॅली झाली. अतुल दादा आले. दादा आल्यानंतर दादांनी प्रचाराचा, त्यांचं पूर्ण प्रचार फेरी झाल्यानंतर एक सांगता त्यांची सभा झाली. त्या सभेमध्ये 10 मिनिटं बोलले. 10 मिनिटात 9.5 मिनिटं फक्त मयूर शिवाजी महाबरे बोलले. अर्थात त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. 35 वर्ष आले, आमची फॅमिली त्यांच्याबरोबर प्रामाणिक आहे. ते म्हणाले बरं झालं गेला. हो, बरं झालं गेला. अजून बऱ्याच काही गोष्टी बोललेत. ते असं पण म्हणाले, तुम्ही जो फ्लेक्स लावला ही सगळी कामं मी आणली, तुमच्या नावावर खपवायचं कारण काय? निश्चित कामं ही अतुल दादांनी मला दिली, पण त्याला फॉलोअप करणारा मयूर महाबरे होता. ह्या प्रभागात राष्ट्रवादीचं 35 वर्षापासून आम्ही काम करतोय. काम करताना माझा हक्क आहे त्यांना कामं मागायचा. मी प्रामाणिक काम करतो, याचा अर्थ त्यांनी मला ती कामं दिलीत. आणि वास्तविकता वाणी साहेब, काम करणाऱ्याच कार्यकर्त्याला फंड दिला जातो. काम न करता कार्यकर्त्याला फंड दिलाय का आजपर्यंत? तुम्ही पाहिलेत का? सांगा बरं मला. काम न करता थोडीफार असेल तर ते फ्लेक्स काढून टाक, बोर्ड 100% ते त्यांच्या जागी योग्य आहेत ना. पण काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी फॉलोअप घेतला. त्यांनी दाखवा कोणत्या कार्यकर्त्यांनी फॉलोअप घेऊन काम केले. त्यांनी एक पुरावा दाखवा. या सगळ्या कामाचा फॉलोअप. काम मयूर महाबरेंची का अतुल बेनके यांची? ती काम निश्चित सरकारची. सर, हा फंड जरी कोणी आणला, तो फंड कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या घरातून येत नाही. सरकारने तो फंड दिला. मी अतुल दादा पक्ष सोडलं म्हणून असं म्हणतात? नाही, 100% सर, कोणाचाही फंड येऊ. मी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेस पण फंड आल्यानंतर त्याचं युटिलायझेशन करणं आपलं काम आहे ना. तो फंड असा येतो का राष्ट्रवादी म्हणून आलेला आहे, ठीक आहे, दादांचे प्रयत्न आहेत अतुल दादांचे, पण त्याच्या मागे माझी पण मेहनत आहे ना. 35 वर्षापासून मी पण दादांसंग प्रामाणिक आहे ना. माझे वडील पण प्रामाणिक आहेत.
मग तुम्हाला पक्ष आज तुम्ही डिक्लेअर केल्यानंतर जेव्हा मी पक्ष सोडला त्यावेळेस तुम्हाला 35 वर्षाचा माझा प्रामाणिकपणा आणि माझ्या घराचा प्रामाणिकपणा पार दिसला नाही. मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो साहेब, 35 वर्षापासून आम्ही जे प्रामाणिक राहिलोय ना त्याची दादांनी खूप चांगल्या पद्धतीने मला उतराई केली, खूप चांगली उतराई केली. तुमच्या माध्यमातून सांगतो, खूप चांगली उतराई केली. नामदार वल्लभ शेठ बेनके जे असते ना, आज माझ्या फॅमिलीवरती ही वेळ नसती आली. खरं काय घडलं? तुम्ही का म्हणजे राष्ट्रवादीपासून दूर का गेले? मलाच कळलं नाही या गोष्टी का झाल्या. दादांनी असं, ठीक आहे ना, ते काय म्हटले, मयूर आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये नव्हता. इथून माग मयूरला फोन होत होते, शिवाजीरावांना फोन होत होते, मला अमित शेठ फोन करायचे, अतुल शेठ फोन करायचे, अमित दादा फोन करायचे, डॉक्टर अमोल बेनके फोन करायचे, राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी फोन करायचे. तुम्ही मला वारंवार पाहिलेले, मी सक्रिय कार्यकर्ता होतो. मग अशी कोणती गोष्ट झाली का मला कुणीही फोन केला नाही? ते म्हणाले मयूर रोकडे अगोदरच फुटेल होते, याची आमच्याकडे अपडेट आहे. राजकारणात दादा अतुल शेठ खूप मोठे आहेत, मी त्यांच्यावर बोलणं इतपत मी मोठा नाही, पण राजकारणात एवढं हलक्या कानाचं राहून नाही जमत दादा. काय डावपेच का? एवढ्या हलक्या कानाने राहून नाही जमत. शालजोडीतून मारायचा प्रकार नाही शेठ, शाल जोडीतून मी मारण्यात मी बारीक आहे हो, मी नाही मारू शकत त्यांना. त्यांनी काही जरी बोलले, ते माझ्यासाठी किती पण केले, तर आज पण मी त्यांच्यासाठी छोटाच कार्यकर्ता आहे. पण एवढं सांगल, प्रामाणिक काम करण्याचं फळ मला भेटलं. या प्रभागात प्रामाणिक काम केलं, डेव्हलपमेंट केली. इतक्या वर्षापासून काम येत नव्हतं, मी कामं केलीत. कामाचा पाठपुरावा मी केला, त्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. कामाचा फॉलोअप मी केला, काम चांगल्या उत्तर दर्जाचे करून घेतले, याचे पण फॉलोअप माझ्याजवळ आहेत. आणि हा, त्यांनी आवर्जून तुमच्यामधून सांगतो, कामं बंद पडली असं सांगितलं त्यांनी. बंद, ते जे टोळकं जमलं होतं का काल, टोळकं त्यांच्या भोवती, अतुल शेठनी त्या टोळक्यांच्या घरी जाऊन एकदा जाऊन यावं आणि त्यांच्या नजरेत बघावं. अतुल दादा, तुम्हाला 175 176 या प्रभागात लीड देणारा हाच पैलवान होता. जीवाचं रान केलं. अतुल शेठ तरी पडले. मी माझ्या प्रभागात, मी छोटा कार्यकर्ता आहे, मी माझं घर बघणार. माझ्या घरात अतुल दादा 1 नंबरला होते. क्वचित प्रभाग आहेत ना, क्वचित वार्ड आहेत, क्वचित बूथ होते तिथं प्लस मध्ये, ते माझ्या बूथला प्लस होते. या ठिकाणी शिवसेनेचा शहर अध्यक्ष असून सुद्धा या प्रभागात प्लस आहेत का नाही? त्याचं काम कोणाचं आहे? ते श्रेय मला आहे का नाही? श्रेय हा, ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी तो श्रेय मला द्यायचा आहे का नाही द्यायचा. शिवाजीरावांची शपथ घेतली असं त्यांनी सांगितलं. मी त्यांच्या पुढे नाही बोलू इच्छितो. त्यांनी आत्ता पण गणपती बाप्पापाशी यावं आणि हात ठेवून सांगावं का मी शिवाजी पाटलांची शपथ घेतली. काही कारणच येत नाही शिवाजी पाटलांची शपथ घ्यायची. आमच्यात काही द्वेषच नव्हता किंवा रस्सीखेच नव्हती इलेक्शनची. पण शिवाजी पाटील माझे वडील, त्यांनी भाषणात सांगितलं की शिवाजी पाटलांची खोटी शपथ घेतली. हौदावरच्या नवसाला पावणाऱ्या गणपतीचं तो पावतो बोले आणि खोटं बोलल्यानंतर तो सोंड पण फिरवतो, कोपतो पण. हा, हौदावरच्या नवसाला पावणाऱ्या गणपतीची मी जन्मल्यापासून सेवा करतो आणि हौदावरचा नवसाला पावणारा गणपती मला पावलेला आहे दादा. आणि तो पावल्यानंतर मी त्यांना नवस पण केला आणि तो नवस केल्यानंतर माझ्या प्रभून तुम्हाला लीड पण दिलं. मी जे जे बाप्पाला मागतो ना, ते सगळ्या गोष्टी भेटतात. आता बाप्पाकडे काय मागितलं? बाप्पाकडे एवढंच मागितलं, जनसेवा करायची, मतदार राजांना सेवा करायची, कॉन्ट्रॅक्टर बनून जायचं नाही. मी एक बी मेकॅनिकल आहे, मला थर्ड पार्टी ऑडिट, बाकीच्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. जय हिंद मध्ये मी असताना, मी जय हिंदला सर्व्हिस करायचो सर, तिथं असताना माझ्याकडे थर्ड पार्टी ऑडिट यायचं. मला इथून ह्या ठिकाणी काय चालतं काय नाही चालत, एस्टिमेट कसं बनवलं जातं, एस्टिमेट मध्ये मेक काय. माझी एक अपेक्षा आहे, मी जनमानसासाठी काम करण्यासाठी नगरपालिकेची पायरी चढणार आहे. माझ्यासाठी ही संधी आहे लोकांच्या सेवेतून उतराई व्हायची. तुम्ही आजची जी रॅली पाहिली असेल, रॅलीमध्ये 700 ते 800 मतदार होते. त्या मतदारांनी दाखवून दिलं. आणि आज खरंच सांगतो, फक्त घराघरातून, छोट्या छोट्या घरातून सगळे कार्यकर्ते आज बाहेर आले होते. माझ्याबरोबर माझे सहकारी राज फाउंडेशनचे राज जाधव हे सुद्धा आहेत. त्यांच्या मिसेस ह्या माझ्याबरोबर पॅनलमध्ये उभ्या आहेत. त्यांचं पण समाजकार्य खूप मोठं आहे. आरोग्य विभागात मदती संदर्भात
खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. परिपूर्ण पॅनल म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं. लोकांमध्ये चर्चा एकच आहे, 365 दिवस 24 तास आमच्यामध्ये जो अवेलेबल आहे तो आमचा नगरसेवक. आणि जे अतुल शेटनी जे उमेदवार दिलेले आहेत ते मी सांगायची गरज नाही, जनता सांगेल तुम्हाला. तुम्ही जनतेत फिरताय, पुण्यामध्ये राहणाऱ्या उमेदवार, बाहेर फिरणारे उमेदवार, पैसे आले म्हणून नेमप्लेट लावणारे उमेदवार यावेळी जनता स्वीकारणार नाहीये. पैशाचा महापूर करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. मयूर महाबरेंनी शरद सोनवणेंसोबतच घरोबा का केला? माझ्या बरोबर काम करत असताना संपूर्ण प्रभागामध्ये विविध पक्षाचे कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करत होते. आमच्या प्रभागामध्ये वाणीसाहेब तुम्हाला आम्ही सांगल, मशाल आणि तुतारीचे काम करण्याचे पदाधिकारीच नाहीये. इथं दोनच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे. एक म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि दुसरं म्हणजे शिवसेना पक्ष. त्या पोरांची लाईकनेस माझ्याकडे वाढली. तुला डावललंय, आम्ही तुला दादांपाशी नेतो. दादांनी पण मला फोन केला. समोरच्यांना तेच हवं असतं. ज्यावेळेस एखाद्याला पक्ष स्पेस ठेवत नाही त्यावेळेस ही मंडळी डोळा मारतातच ना. बरोबर ना, तुम्ही म्हणता ते एकदम योग्य आहेत. तुम्ही मला गुरुवारी आहेत. बघा, मला प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी अपक्ष म्हणून मी या प्लॅटफॉर्मवरती चालणं मला खूप डिफिकल्ट होतं. मला पक्ष तर हवाय. आज नगर विकास विभाग एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. ते नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने फंड देतात, मी त्या सगळ्या गोष्टी पाहतोय, करतोय. मी पण राजकारणामध्ये आहे. जर कधी आम्ही सत्तेतल्या उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ साहेब शिंदे आणि त्यातल्या सत्तेत अजितदादा पण आहेत, पण ज्यांच्याकडे नगर विकास खातं आहे, यांच्या पक्षातून जर कधी आम्ही दोघं जण निवडून येतो तर निश्चित आमच्या प्रभागामध्ये जी कामं झालेली नाहीयेत आणि जी कामं अर्धवट आहेत ती कामं करण्याचा परिपूर्ण आम्ही प्रयत्न करू आणि 100% प्रयत्न करू. शरद सोनवणेंना पराभूत करा, अतुल बेनकेंना विजय करा, असं तुम्ही 2024ला म्हणाले. आता ज्यांना पराभूत करा असं म्हणाले त्या सोनवणेंनी तुम्हाला पत्रात घेतले. राजकारणामध्ये जिथं कोणी राहत असतं तिथं प्रामाणिक राहायचं असतं. हे माझं स्वतःच आणि माझ्या वडिलांची मला शिकवण आहे. मी राष्ट्रवादीत होतो त्यावेळेस राष्ट्रवादी बरोबर तन मन धनाने प्रामाणिक होतो. कोणत्याही माणसाला शिंगाव घेण्याची ताकद होती हे अतुल दादांना पण माहिती आहे. आणि आज जर कधी अतुल दादांनी माझ्यासाठी दरवाजे बंद केलेत, त्यांनी इथं भाषणात बोलून दाखवलं, तुमच्यासाठी दरवाजे बंद, हुसकून दिलं, शर्म वाटली पाहिजे. 35 वर्षाची जी माझी आमच्या फॅमिलीची आमच्या कुटुंबाची तुम्ही इतिहास काढा, जो प्रामाणिकपणा आहे, दादांनी आम्हाला 0 मिनिटात त्याची फेड करून दिली. दुःख होतं, प्रचंड वाईट वाटतं. ज्या माणसांसाठी आम्ही प्रामाणिक होतो त्या माणसांनी अशा शब्दामध्ये 9:30-10 मिनिटं येऊन आमची लाज काढणं, हया काढणं. छोट्या विषयावर नगरपालिका, नगरसेवक, एक आमदार, माझ्या आमदारांनी येऊन माझ्यावरती टीका करणं 9:30 मिनिटं. एवढा मी मोठा नाहीये, छोटा कार्यकर्ता आहे. वाणीसाहेब तुम्ही मला वारंवार भेटता, माझं कुठेही फ्लॅश आउट नाहीये, काही काम नाहीये. असं काय कोणती गोष्ट मी त्यांचा बांध रगडलाय? त्यांना एवढा म्हणजे बेनकेंना तुमचा एवढा तिरस्कार का? काहीतरी घडलं असेल ना. मी नाही कॉन्ट्रॅक्टर, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, तुम्ही पाहिले नाही. मी कोणता लाभार्थी. आजपर्यंत तुमच्या एवढे नाराज अचानक का झाले? पक्ष सोडून तर 1000 जण गेले. टाळी एका त्याने वाजत नाही. पक्ष सोडून 1000 जण गेले. मी त्यांच्या विरुद्ध ऍक्टिव्हिटी केली, त्यांच्या विरुद्ध बोललो, त्यांच्या कोणत्या गोष्टीला काही अपोज केला. पक्ष सोडला, समोरच्या मंडळीमध्ये इन्व्हॉल्व झाले. हजारो लोक कार्यकर्ते जातात. तो एवढं हजारो जाणं वेगळं आणि 35 वर्ष घरगुती संबंध, घरोबाचे संबंध. हक्क होता त्यांना. ते माझ्या घरी येऊन किंवा मला बोलून माझी कॉलर पकडू शकत होते, माझ्या वडिलांना विचारू शकत होते. का नाही केलं? माझ्या प्रत्येक सुखादुखात तुम्ही येत होते ना, असं नाही ना येत नाही. माझ्या इन्स्टावरती, माझ्या फेसबुक तुम्ही क्लिप बघा, प्रत्येक सुखामुखामध्ये अतुल शेठ आल्यानंतर जुन्नरला माझ्याकडे यायचे. मग आता अशी कोणती गोष्ट घडली कधी आले नाही? अशी कोणती गोष्ट घडली? बेनके कुटुंबांनी तुम्हाला दरवाजे बंद केले. मयूर महाबरेंचा दरवाजा बेनके कुटुंबाला खुला असेल? आयुष्यभर ते आदरणीय आहेत. नामदार वल्लभ शेठ बेनकेंना मी खूप मोठं स्थान आहे माझ्या मनात, माझ्या वडिलांच्या मनात स्थान आहे. माझे वडील रडले सर, अक्षरशः रडले, काल खूप रडले, खून खुदून रडले. मयूर
ही झालेली गोष्ट योग्य नाही म्हटली. तुम्हाला बोलले का बेनकेंना बोलले? मला बोलले झालेली गोष्ट योग्य नाही. काय त्यांनी शिवसेनेत कोणताच गेले? आरोप नाही केला. माहित नाही म्हटले. एवढ्या वर्ष कष्ट केले, प्रामाणिक राहिलं, त्यांनी अशा पद्धतीने फेड नव्हती करायला पाहिजे. ठीक आहे, चुकलं असेल, तुझं चुकलं असेल, मी म्हणत नाही. माझे वडील म्हटले तू चुकलं असेल, पण अशा पद्धतीने अतुल दादांनी येऊन तुझ्याबद्दल, माझ्याबद्दल आज भर चौकामध्ये इज्जत काढणं कितपत योग्य मग आहे? अतुल शेटला वडील काय बोलले का फोन वगैरे करून? नाही बोलणार दादा, काय बोलणार आहे? काय एवढा बोलणार? आकस का, एवढा राग समाजामध्ये, का? न्यूज चॅनल मध्ये जेव्हा माझ्या कुटुंबाची त्यांनी इज्जत काढली, काय बोलणार? आता बदला घेणार? नाही घेणार बदला. मला त्यांच्या संग बदला घेऊन काय करणार सर? काय बदला घेणार आहे मी? माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता एखाद्या आमदार साहेबांचा किंवा बेनके कुटुंबाचा बदला घेण्यात मी तुमचा चेहरा बरंच काय सांगतो. नाही साहेब, मी बदला घेण्यात इतपत मोठा नाहीये, खरंच नाही. बेनके कुटुंबांसाठी मी त्यांची सत्सक बुद्धी, त्यांनी माझ्याबद्दल काय रोष अप्रोक्ष केले, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. भविष्याकडे अतुल शेट म्हणाले की नाही बचल मयूर, मी भावनेच्या भरात बोललो, पण एकत्र येऊ. नाही शेठ, तुम्ही लांब केलंय, तुम्ही दरवाजा बंद केलाय. मला जिथं सन्मानाने वागणूक भेटली, मी पण पैलवान आहे. पैलवान लंगोट बांधून उतरतो, लंगोट बांधून उतरल्यानंतर कुस्ती केल्याशिवाय लंगोट काढत नाही. मी पण काटा कुस्ती करणार. कुस्तीत हार जीत असती, पण निश्चित तुम्हाला आजच्या रॅलीने कळेल जीत कोणाची होती साहेब. तयारी चालू आहे. गेले 10 वर्षापासून जोर मारतोय, बैठका मारतोय, तालीम करतोय, आखाड्यात उतरतोय. हारणार तर नाही साहेब. 29ला काय डावपेच? 100% सगळ्या गोष्टी समोर येतील तुमच्या. काय मिशन राहील 29ला? जनमानसांमध्ये आहे स्पेशल मिशन, काही नाही. लोक स्वतःहून येतात, ते स्वतःहून बोलतात, ते सर्व माते भगिनी आशीर्वाद देतात, ते सर्व भाऊ आशीर्वाद देतात, ते गल्लीतून घरोघरी माणसं बाहेर निघतात. ते एवढं सांगेल तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून. पक्ष, संघटना आज ह्या 5 वर्षात बरंच काही सांगून गेले, काही नाही. पण ज्या वेळेस तुमचं एक डिसिजन तुम्हाला घेण्यास कुणी मजबूर केलं, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही कित्येक वर्ष किती प्रामाणिक राहिले ना, त्याची काही किंमत नाही राहत. काहीच किंमत, तुम्हाला किंमतच नाही हो. शून्य आहे तुम्ही, कार्यकर्ता शून्य आहे. आणि बेनके कुटुंबांकडे अतुल शेटकडून तर मला अपेक्षित नव्हती. निश्चित आम्ही दादांना, आईंना, डॉक्टरांना वाईट वाटेल, खूप वाईट वाटेल. मी गेलो होतो ना, तुम्हाला वाटलं ना मी गेलो होतो, तुमचा हक्क आहे ना, अधिकार होता ना. मग असं काय झालं तर तुम्हाला तेवढा पण हक्क राहिला? तुम्ही का नाही विचारलं की अतुल शेट काय एवढं कुठलं, म्हणजे एकदम अचानक तुम्ही एवढं बोलताय बाबा, मयूरचं काय चुकलं? बोलण्यासाठी त्यांनी डायरेक्ट बाईटच प्रसिद्ध झाली ना सर. मी तरी पण व्यक्तिगत संबंध असतात ना. ज्या वेळेस त्यांनी प्रवेश केला मला नाही वाटणार काही, पण त्यांनी प्रवेश घेऊन पक्षामध्ये प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार म्हणून तुमच्याकडनं कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही, तुमच्या हालचाली त्यांच्या लक्षात आल्या, म्हणून त्यांनी पर्याय शोधला. सर, हालचाल आणि प्रतिसाद, एबी फॉर्म कधी भेटतो? पक्षामध्ये मी पण काम केले. एबी फॉर्म भेटतो कधी? शेवटच्या टप्प्यात. 15 दिवस आणि 10 दिवस अगोदर कोणताही पक्ष कुणी डिक्लेअर करत नाही. तासामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात. अशी कोणती गोष्ट घडली त्यांच्याकडं का त्यांनी 15-12 दिवस अगोदर त्यांनी प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार डिक्लेअर केले? निश्चित रोकडे फॅमिलींना काकड्यांचा वारसा आहे. तिकडनं अतुल शेटच्या ते जवळीक आहे. काही गोष्टी माझ्या कानावर पण येतात. ते मी पण सिस्टीम मध्ये राहणारा मुलगा आहे. काही म्हणजे काय? बऱ्याच गोष्टी. फॉर एक्झाम्पल, काकडे फॅमिली अतुल शेटच्या जवळ आहे. त्यांच्या घरात माझे आमदार आहेत. आणि कोण काकडे? रमण काकडे, पिंपळवंडीचे. त्यांचा या निवडणुकीशी काय संबंध? त्यांची आई, मी त्यांची बहीण रोकड्यांच्या घरात, म्हणजे रोकड्यांच्या घरात दिली. शिवाय त्यांची परत बहीण म्हणजे राहुल काकड्यांची बहीण यांना बायको म्हणून आहे. मग तो संबंध त्यांनी शिफारस केली का यांना उमेदवारी द्या, पक्षात घ्या? की दुसरा पाहिजे. हा माणूस कधी राष्ट्रवादीत नव्हता, संबंधच नाही राष्ट्रवादीचा. यू घातलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा तो राष्ट्रवादीत नव्हता. तो सत्यशील दादांचं काम करत होता. असं कोणतं मला बाहेर काढलं आणि माझ्या अन्याय करण्यासाठी लय प्रामाणिक कार्यकर्ता आणि एकनिष्ठ कार्यकर्ते सिलेक्शन केलेले?
आयात तर नेते घेतलेत त्यांनी. तुम्ही इकडे आले, शिवसेनेचे काही मंडळी त्यांना मदत करतायत. निश्चित ना, मी असंच सांगेल, पक्षनिष्ठा नाही हो त्यांच्याकडं. जिथं असेल तिथं पक्षनिष्ठा पाहिजे. तुमच्याकडे कुठे निष्ठा आहे? माझ्याकडे निष्ठा मला डावलल्यामुळे मला जावं लागलं. वाणी साहेब, मी तुम्ही वारंवार अगोदर राजीनामा दिलाय. राजीनामा कार्याध्यक्ष पदात दिला. का दिला ना मग? कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं. कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत असताना जुन्नरच्या घेऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये मला काम करणं शक्य नव्हतं. माझ्या प्रभागात मला कॉन्सन्ट्रेट करायचं होतं. जबाबदारी मला पेलावणार नव्हती. मी कार्याध्यक्षाला काम तरी काय असतं? हो, इथं बाकी कोण काम करतच नाही, मीच काम करायचो. बाकीचे सगळे निकामी होते आणि तुम्हीच मी काम. निकामी नाही म्हटलो त्यांना, पण ज्यावेळेस पक्षाची जबाबदारी यायची तर पक्षाची जबाबदारी मला पार पाडायला लागायची. वेळोवेळी कार्यक्रमात तुमची माझी गाठभेट व्हायची. उद्या जर कधी मला इलेक्शनला उभं राहायचं त्यावेळेस जबाबदारी मी वेगवेगळ्या पक्ष प्रभागातली घेणार. मयूर भाऊ, चर्चा खरी खरी झाली पाहिजे. हो, खरीच चर्चा, याच्यात खोटं काहीच नाही. तुम्ही तुम्ही कोणत्या अगोदर राजीनामा देता आणि नंतर सांगता मला पेलावलं नसतं, असं कुठली जबाबदारी होती? 200 किलोचा बोजा होता. तुम्हाला मी आता हीच गोष्ट परत रिपीट करतो. मी एक बिझनेसमॅन आहे, माझा स्वतःचा व्यवसाय. पद का घेतलं मग? स्वतः मी पक्ष घेतलं, मी पद घेतलं, काम पण केलं आणि त्या पदाला न्याय पण दिला. सर, नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देता, नाही हो, काय अर्थ घ्यायचा? तोंडावरती नाही दिला. तोंडावरती दिला 6 नाही. महिन्यापूर्वी. बघा, मी तुम्हाला सांगू का, ज्या वेळेस नगरपालिकेचे इलेक्शन लागायला बिगुल वाजायला सुरुवात झाली त्यावेळेस मी माननीय पापाशेठ खोत यांना सांगितलं का कार्याध्यक्ष पद ह्या पदाचं जे काम जे म्हणजे आहे, काहीतरी तुमच्या मनात चाललं असं होतं ना. 100% तुम्हाला हे वाटणं स्वाभाविक आहे. कोणाला पण वाटेल ना. ते तुम्हाला वाटणार ना. त्याने पद्धतीने पिक्चर पण क्लिअर केले. पण एक ऍक्टिव्हिटी त्यांनी जर आज दाखवली, त्यांनी जर गणपती बाप्पा समोर आले. तुम्ही अतुल शेठचं तुमचे जर 35 वर्षाचे संबंध होते तर अतुल शेठ मी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय त्याचं हे कारण आहे, गैरसमज नको असं का नाही डायलॉग केला? धनराज उर्फ पापाशेठ खोट हे शहर अध्यक्ष आहेत. त्यांच्या संग माझं संभाषण झाल्यानंतर संभाषणामध्ये मी त्यांना एवढं सांगितलं, मी सदस्य आहे, मला उभं राहायचंय, माझ्या प्रभागावरती मला लक्ष देऊन द्या. आणि त्यांचं मयूर स्टेटमेंट भाऊ, प्रश्न असा आहे, तुमचे आणि बेनकेंचे 100% 35 वर्षाचे संबंध आहेत. थेट तुम्ही अतुल शेठला सांगू शकत होते, अमित बेनकेंना सांगू शकत होते, त्यांच्या आईशी बोलू शकत होते. अमित शेठला मी कॉल केला होता, इलेक्शन मध्ये तुम्हाला माझ्या प्रभागात लक्ष द्यावं लागेल, मला बाकीच्या जबाबदारीतून मुक्त करा. अमित शेठचं मला स्टेटमेंट होतं, कधी पण तुम्ही अमित शेठ संग चर्चा करा. मयूर, तुझ्या प्रभागात मी येणार, तुझ्या प्रभागात काम करणार, बाकी लक्ष देऊ नको. मला वेळ भेटेल नाही भेटेल, मग तुझ्या प्रभागापुरता मी येणार. सर, मी छोटा कार्यकर्ता आहे, प्रभागामध्ये कॉम्पिटिशन आहे, पहिल्यापासून हा बालेकिल्ला मांडला जातो शिवसेनेचा. मला काम करणं स्वाभाविक होतं. माझ्याबरोबर सर्व यंग युथ आहे, सिनियर लॉबी कोणी नाही. आता पापा खोत उभे आहेत, ते सुद्धा शहराचे अध्यक्ष आहेत, डबल जबाबदारी काय? पापाशेठ खोत खूप मोठे माणसं आहे साहेब, खूप मोठी त्यांच्याजवळ फळी आहे. तुमच्यासारखे पैलवान नाही. पहिलवान नसून द्या, फळी आहे. आज त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टी आहेत. पराभवाचा अनुभव आहे. नाही, पराभव कुठं म्हणता येईल, तिकीटच दिलं नाही बरेच दिवस. पण मागे पराभूत पण झालं नाही. 2 वेळा तर तिकीटच दिलं नाही साहेब, एबी फॉर्म देऊन काढून घेतला होता. असं काय बोलतो तुम्ही? तुम्ही पण साक्षीदार त्या गोष्टीचा. तुमच्या बोलण्याचा अर्थ कळत नाही असं समजू नका. माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजतोय, मला जे बोलत तुम्हाला पण कळतंय. पण प्रामाणिक कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे. जर जपलं नाही, मूळ प्रश्नाला बगल का देता? कार्याध्यक्ष पद सोडलं का? आणि सोडायचं होतं थेट अतुल बेनकेंशी बोलायला हवं होतं. जर कधी जुन्नर शहरामध्ये कोणत्या गोष्टीची चर्चा होती ना, तर आम्हाला अतुल बेनके अवेलेबल नसतात, आम्हाला शहर अध्यक्ष संघच बोलण्याला करावं लागतं. मयूर भाऊ, हे काय कोणाला पब्लिकला पटेल का तुमचा खुलासा? पटणार, तुम्हाला पटण्यासाठी पटवून देतो. मी तुम्हाला 10 कार्यकर्ते दाखवतो. शहरातल्या गोष्टी अतुल शेठचा फोन लागत नाही, ते त्यांच्या कधी घरी भेटत नाही. अतुल शेठचा फोन लागत नाही असं मी बोलत नाहीये, पण बऱ्याच वेळा त्यांच्या कामानिमित्त ते आमचा फोन उचलत नाही. हे सोयीचं उत्तर. हा, त्यांच्या कामानिमित्त ते गडबडीत असल्यामुळे फोन उचलला जात नाही. हे काय प्रत्येकाला लागू आहे ना? हो, प्रत्येकाला लागू आहे. कामानिमित्त असल्यामुळे कधी कधी फोन रिसिव्ह होत नाही. बऱ्याच मी वेळा काही बेनकेंची वकिली करत नाही, तुमचं इंटरनल काय असेल ते असेल. पण एवढा मोठा निर्णय घेताना आपण चर्चा करून निर्णय घेऊ शकत होतो. असं अचानक काय घडलं की पदाचा राजीनामा पापा खोतकडे दिला? आता तुम्ही पदावरतीच राहिलेत. मी सदस्य पदाचा राजीनामा नव्हता दिला, पण पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या प्रभागातलं तिकीटच कापायचं न विचार करता. मला कुणकुण लागली. कुणकुण लागली म्हणजे सरळ सरळ आहे समोर.
समोर समोर जर मला काही ऍक्टिव्हिटी दिसतात आहे, काही गोष्टी चाललेल्या आहेत, तुम्ही डायरेक्ट 15 दिवस अगोदर समोरच्या लोकांना बोलावताय, त्यांचा पक्ष प्रवेश करताय आणि त्यांचं तिकीट फायनल करताय. जुन्नरच्या शिवसेनेचे शहर प्रमुख तुमच्या विरोधात काम करतायत, असे कोण कोण आहे? ओपन काम करतात ते. जुन्नरचे शिवसेना प्रमुख हे काय नाव त्यांचं? अविनाश कर्डिले माझ्या विरुद्ध अभिजित रोकडेला सपोर्ट करतात ते. ओपन शिवसेना त्यांची हकलपट्टी का करत नाही? मी पक्षात नवीन आहे, मला ह्या गोष्टीचा अधिकार नाही. नेत्यांना कल्पना आहे. हाय, नेत्यांना कल्पना, बाईट पाहतात ते, रॅली पाहतात ते, सगळ्या गोष्टी बघतात ते. काय तुम्हाला फटका बसेल? सर्वच पक्ष एकत्र झाले तो पैलवानाच्या विरुद्ध. काय नाही, सगळ्यांसंग कुस्त्या तुम्हाला करायच्या. विजयाचा कॉन्फिडन्स का ओव्हर कॉन्फिडन्स? ओव्हर नाही म्हणता येणार सर. 8-10 वर्ष ग्राउंड वरती आहे. जमिनीवर मी जमिनीवरच राहणार. कुस्ती चितपट करणार, 100% काटा करणार. समोरच्या डोक्यावरून टाकलं हा? त्यांनाच टाकणार डोक्यावरून. लंगोट बांधता येत नाही समोरच्याला साहेब. लंगोट बांधता येत नसतील सगळेच, म्हणजे सगळे जय पराजय, सगळे डावपेच कसं ताकदीने खेळावं लागत नाही, कधी कधी युक्तीने पण पुढे जाता येतं. 100% पहिलवान युक्ती पण असते ना साहेब. 0 सेकंद डिसिजन घ्यावं लागतं, डाव कोणता टाकायचा. तेवढं तर गोष्टी सांभाळून आहे. आतापर्यंत किती कुस्त्या मारल्या? भरपूर कुस्त्या मारल्यात. एखादं मोठं मैदान गाजवलं? सांगणार ना तुम्हाला, तुमच्या माध्यमातून सगळं आजच नाही सांगणार, काही गोष्टी ठेवणार तुम्हाला. 30 तारखेपर्यंत, 1 तारखेपर्यंत तुम्ही आहेत. काही गोष्टी तुमच्यासमोर खुलासा पण करायच्यात. जे आरोप प्रत्यारोप झालेत ना, त्यांच्याबद्दल बोलायचंय मला. मी आवर्जून तुमच्या संग बोलणार या गोष्टीवरती. कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देणं खूप गरजेचं असतं साहेब. कार्यकर्ता चुकला जरी असेल तर कार्यकर्त्याला बोलवून घेऊन त्याच्यावरती शाबासकीची थाप मारणं गरजेचं असतं. कार्यकर्त्याच्या प्रभागात येऊन कार्यकर्त्याची लायकी काढणं मला नाही वाटत शोभनीय आहे. शरददादांनी काय शब्द दिला? दादांनी शब्द दिला, तू सन्मानाने आमच्याकडे येत असेल तर तुला तिकीट देईल आणि तुला सन्मानाची वागणूक देईल. तुझ्या प्रभागात ज्या गोष्टी झालेल्या नाहीत, ज्या गोष्टी अर्धवट राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण करायचा शब्द दादांनी मला दिला. दादा असं म्हणाले नाही का, ठीक आहे तुमच्या पक्षाचा इंटरनल विषय, नको इकडं तिकडं थांब, आमची वर महायुती आहे? नाही, दादांनी मला फोन केला. दादांनी मला फोन केल्यानंतर दादा मला असेच बोलले का तुझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावरती अन्याय झालेला आहे, तुझं वेलकम असेल, तू जर यायला इच्छुक असेल तर तुला संधी आम्ही नक्की देऊ. अविनाश कर्डिले शिवसेनेला सोडून का जात आहेत, किंवा म्हणजे विरोधात काम का करतायत? मला जी माहिती भेटली मी सांगतो. दादांनी मला डायरेक्ट तिकीट दिलेलं नाहीये. दादांनी त्यांच्या पक्षांच्या सर्व लोकांना एकत्र केलं होतं आणि त्यांच्यातलं म्हटले तुम्ही कुणी पण तिकीट घ्या, ते तिकीट तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला मी तिकीट देतो. तर त्यांची कोणाची लढायची तयारी नव्हती आणि त्यांनी आग्रह तिथं सुद्धा अभिजित रोकडेचा केला होता. आज दादांनी आज रॅलीमध्ये भाषण करताना त्यांनी सांगितली ती गोष्ट. अभिजित रोकडे पण शिवसेनेकडे तिकीट मागत होते असं आत्ता मला भाषणात कळालं. मला ही गोष्ट नेत्यांनी सांगितली नव्हती. आणि त्यावेळी दादांनी सिलेक्शन केलं का जो ग्राउंडवरती समाजामध्ये आहे, लोकांमध्ये आहे, अशाच कार्यकर्त्याला मी तिकीट देईल जेणेकरून तो काम करू शकतो, त्याचं काही एक विजन आहे. त्यामुळे दादांनी मला तिकीट दिलं. शरददादा सोनवणे यांनी भाजपला फसवलं अशी पण टीका होते. सेना भाजप युती होणार होती, भाजपने तशा पद्धतीनं जाहीर पण केलं. मधुकर काजळ यांनी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला, नगरसेवक पदाचा पण फॉर्म भरला, नंतर माघार पण घेतली नाही. नाही, आता ह्या गोष्टीमध्ये साहेब मी पक्षामध्ये नवीन आहे. ह्या ज्या गोष्टी झाल्या त्यावेळेस मी काय तिथे अवेलेबल नव्हतो आणि मी जास्त डीप मध्ये बोलू शकलो नाही, कारण मला प्रचाराला कमी दिवस भेटले. अचानक इलेक्शन डिक्लेअर झाले, त्या दिवसापासून मी ग्राउंडवरती आहे, काम करतोय. वरती काय घडामोडी झाल्या मी जास्त चर्चा पण केली नाही, माझ्या कानावरती पण त्या गोष्टी नाहीयेत. हा, निश्चित मला एवढं कळालंय का 6 नंबर प्रभागामधून माघार झाले नसल्या कारणाने नगर अध्यक्ष पदाचे दोन्ही फॉर्म राहिलेत. एवढी गोष्ट मला ज्ञात आहे. पण कोणत्याही पक्षीय मीटिंगमध्ये, मेन मीटिंगमध्ये मी तिथं अवेलेबल नव्हतो आणि मला ते स्थान पण सध्या नाहीये, कारण मी पक्षामध्ये न्यू कमर आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी मयूर महाबरे यांची परिस्थिती आहे. मयूर महाबरे यांनी 35 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेनके कुटुंबाबरोबर काम केले असं त्यांचं म्हणणं आहे. असं काय घडलं की अतुल बेनकेंनी माझ्यावर एवढी जहरी टीका करावी की मयूर महाबरेला बेनके कुटुंबाचे दरवाजे बंद? लोकशाही आहे, कोणी कुठे जायचं, कुठला निर्णय घ्यायचा, परंतु अतुल बेनके ज्या पद्धतीने बोलले
त्यांच्या कुटुंबाला जिव्हारी लागला असं ते म्हणतायत. परंतु जेव्हा धूर निघतो त्याच्या खाली आग असते. आणि अगोदर काही डावपेच आखले होते का, अगोदर काही प्लॅन होतं का, हे महत्वाचं असू शकतं. पैलवान आहे, डावपेच कसे खेळायचे, टांगा कसा पलटी करायचा, कसं नियोजन करायचं, हे पैलवानाला जरी माहिती असलं तरी समोरच्याकडे काही डाव असू शकतात. आज यांच्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग 4 मध्ये रॅली खूप मोठी झाली. काल सुद्धा म्हणजे आज वार शुक्रवार आहे बरोबर ना, गुरुवारी अतुल शेठची तिथं छोटीशी कोपरा सभा झाली. अतुल शेठ जे काय बोलले ते सुद्धा लोकांना भावलं असेल नसेल भावलं माहित नाही, परंतु एक नक्की आहे, मयूर महाबरे आजही त्यांच्या तोंडामध्ये अतुल दादाच आहे. आता काय घडलं कुठं बिघडलं नक्की त्यांचं त्यांना माहिती, परंतु मी पुन्हा तेच सांगतो, धूर निघतो म्हणजे आग आहे. या प्रभागातील मतदारांनो, खरं काय, दूध का दूध आणि पाणी का पाणी करा. जो कामाचा असेल त्याला विजयी करा. मी असं म्हणणार नाही मयूर महाबरेंना विजयी करा, रोकडेंना विजयी करा, अला पाडा का बला पाडा, पण जो जनतेचं काम करतो, सामाजिक कामामध्ये पुढे असतो त्याला विजयी करा. कोणाच्याही दादागिरीला दहशतीला घाबरू नका. या निवडणुकीमध्ये मतदारांनो बाहेर पडा. 100% मतदान कसं होईल याची काळजी घ्या. प्रशासनाला सहकार्य करा अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.